नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मोठीजुई गावातील भोईर भावकीचा गणपती, एक कुटुंब एक गणपती जपत आहेत आपले कौटुंबिक ऋणानुबंध। उरण तालुक्यातील मोठीजुई गाव या गावात पूर्वांपार अनेक रूढी परंपरा आजही तेवढ्यात निष्ठेने आणि प्रेमाने जपत आहेत। मग गावची साथी असो, गोविंदा असो किंवा गावचे कोणतेही सण समारंभ असो, एक दिलाने हे गाव सण समारंभ साजरे करत आहे। त्यातीलच मोठीजुई गाव येथील भोईर बंधूंचा गणपती भाऊबंदांची रेशीम वीण एकच गणपती आणून आपले रक्ताचे नाते मजबूत करत आहेत। मोठीजुई हे खाडीच्या लगत असलेले गाव आहे, त्यामुळे खाऱ्या वाऱ्यांचा या गावात शिरकाव होत असतो। पावसाच्या सरी आणि काही हे खारे वारे एकत्र वाहू लागले की प्रत्येकाच्या कानात येऊन ते सांगतात की आता जागा हो, बाप्पाच्या आगमनाची वेळ जवळ आली। आणि मग येणारे श्रावणातील एका मागोमागचे सण संपले, भाद्रपद निघाला की सुरू होते गणेशोत्सवाची लगबग। गावातील चाकरमानी व्यवसायासाठी, शिक्षणासाठी सिमेंटच्या जंगलात वास्तव्यास गेलेले लोकांचे पाय आपोआपच या गावाकडे वळतात, कारण त्यावेळी मग गावाच्या मातीची ओढ त्यांना स्वस्त बसू देत नाही। अशा या भोईर बंधू भावकीसाठी गणपती हा केवळ सण नसतो, तर तो त्यांच्यातील एकजुटीचा आत्मा आहे, त्यांचे अस्तित्व आहे। यासोबतच तो गावचा मानबिंदूही आहे। अशा या पवित्र भूमीत भोईर बंधूंचा गणपती म्हणजे केवळ एक मातीची मूर्त नाही, तर त्या मूर्तीत त्यांचा प्राण आहे, जिवंत प्रवाह आहे। जो प्रवाह त्यांचा पणजोबा खापरपणजोबापासून चालत आलेला आहे, वाहत आलेला आहे। या घराण्याच्या या प्रवाहाने पिढ्यानपिढ्या उद्धारल्या आहेत। हा गणेशोत्सव म्हणजे कोण्या तानुल्याचा पहिला घास, कोण्या बालकाचा पाठीवरील पहिला श्री, कोण्या वधूवरांच्या लग्नपत्रिकेतील श्री, सगळ्यांचा हा गणेशोत्सव मूक साक्षीदार आहे। हा गणपती देव्हाऱ्यात नसतो, तर प्रत्येकाच्या सुखदुःखात हृदयात कोरलेला असतो। अशा या गणेश चतुर्थीला जेव्हा या श्रींची प्रतिष्ठापना होते, तेव्हा केवळ ती एक मूर्तीची स्थापना नसते, तर ती भोईर बंधू त्यांच्या नात्यांची नाळ असते। वर्षभर कामाधंद्यानिमित्त विखुरलेले हे सगळे भाऊबंद, काका पुतणे, नातवंड पोतवंड एका छताखाली जमतात आणि मग जमल्यावर त्या निर्जीव भिंतीही सजीव होतात। प्रत्येक काना कोपरा हास्य फवाऱ्याने, गप्पांने आणि लहानग्यांच्या दंगा मस्तीचा नेत्रसुख घेत असतात। चुलीवरच्या गरमागरम मोदकांचा सुगंध, आरतीच्या टाळांचा गुंजारव, अगरबत्तीच्या दरवळीची अनुभूतीने घरात स्वर्ग अवतरल्याचा भास होतो। सायंकाळच्या आरतीचे सूर, धुपाचा मंद सुगंध दिवसभराचा थकवा नाहीसा करणारे असतात। अविस्मरणीय असा हा सोहळा असतो। भोईर बंधूंच्या भावकीतील प्रत्येक जण जेव्हा एकत्र येऊन हातात टाळ घेऊन एक सुरात आरती म्हणतात, तेव्हा तो आवाज केवळ एका घरापुरता मर्यादित नाही, तर तो मोठीजुईच्या गल्ल्या गल्ल्यात मर्यादित न राहता प्रत्येकाच्या रोमारोमात बसतो। हा सूर फक्त आरतीचाच नाही, तर एकतेच्या भक्तीचा संगम आहे। आणि या ध्वनिलहरीच्या सुरात मतभेद हेवेदावे गळून पडलेले असतात। उरतो तो केवळ बाप्पा चरणी लीन झालेला एक महाकाय भोईर परिवार। शाळेत जसं शाळेतील गुरु हातात पेन्सिल धरून अक्षरे गिरवतात, त्याचप्रमाणे भोईर भावकीतील वरिष्ठ मंडळी आपल्या मुलांसाठी गणपती म्हणजे ही संस्कारांची शाळा इथे भरवली जाते। आजोबांच्या मांडीवर बसून मंत्रपुष्पांजली शिकणारा नातू, आजीच्या पदरामागे लपून बसून प्रसादासाठी हट्ट करणारी नात, हे क्षण खरे टिपून घेण्यासारखे। हृदयात ओलावा निर्माण करून ही परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अगदी सहजपणे नकळतपणे सुपूर्त केली जात आहे। आणि मग हीच मुलं मोठी होऊन या परंपरेची धुरा आपल्या खांद्यावर अभिमानाने घेतील, याबद्दल शंकाच नाही। बघता बघता बाप्पाला निरोप देण्याचा तो क्षण जवळ येतो आणि मग हृदयात चर्र होतं। अनंत चतुर्दशीचा दिवस येतो आणि मन अगदी खट्टू होतं, कारण तो दिवस आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा असतो। ज्याप्रमाणे घरातील सदस्याला निरोप देताना डोळ्यात अश्रू तरळतात, त्याचप्रमाणे संपूर्ण गावाच्या साक्षीने गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या, या गजरात बाप्पाला निरोप दिला जातो। मूर्ती पाण्यात दृश्य रूपाने विसर्जित होत असली तरी ती अदृश्य रूपाने तन मन, चैतन्य आणि आशीर्वाद देऊन भोईर